नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील नगरपंचायतचे अध्यक्ष यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे 2.5 वर्षानंतर 29 जून रोजी नगरपंचायतचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक अगदी चुरशीची झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव व भाजपाच्या दीपाली लाड यांना नगराध्यक्ष पदासाठी व उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर रहमत अली यांना 8-8 अशी समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली। या ईश्वर चिठ्ठीमध्ये शीतल जाधव व अश्विनी तुपदाळे यांना नशिबाने साथ दिली आणि माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी त्या दोघीही आरूढ झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची झालेली युती आणि आज मितीस त्यांच्याजवळ 10 सदस्य असतानाही ईश्वर चिठ्ठीपर्यंत पाळी आल्याने विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांना जोर का झटका हा तेवढ्याच सहजतेने बसलेला आहे। प्राप्त माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आमदार प्रदीप नाईकांचे ऐकले नव्हते। त्यानंतर पार पडलेल्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये सर्व शक्तीपणाला लावूनही त्यांचा उमेदवार पराभूत झाला होता। त्यामुळे माहूर नगरपंचायत हातची जाऊ नये म्हणून त्यांनी अगदी जोरदार फिल्डिंग लावली होती। गेल्या 4 दिवसांपासून आपल्या लवाजमासह ते या शहरामध्ये तळ ठोकून होते। सोबतीला किनवटचे काही शिलेदार सुद्धा होते। 29 जून रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायत परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळी 11च्या सुमारासच व्हीआयपी गाड्यांचा ताफा हा नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर धडकला। त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सदस्य उतरलेत आणि त्यांनी सभागृहामध्ये प्रवेश केला। त्यानंतर भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे शिवसैनिकांच्या गराड्यात त्यांच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये प्रवेश केला। पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे सुमारे 12 वाजता सभागृहामध्ये दाखल झाले। त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल मेघराज जाधव व भाजपाच्या दीपाली ज्ञानेश्वर लाड या दोघींनाही 8-8 अशी समान मते पडलीत। त्यामुळे पीठासीन अधिकारी अभिनव गोयल यांनी ईश्वर चिठ्ठी टाकली। त्यामध्ये शीतल जाधव या विजयी झाल्या। दुपारी 1 वाजता उपनगराध्यक्ष पदाची प्रक्रिया सुरू झाली। उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अश्विनी तुपदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर रहमत अली यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। नूतन नगराध्यक्ष शीतल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये सुद्धा 8-8 अशी समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली। यामध्ये अश्विनी तुपदाळे या विजयी होऊन त्या उपनगराध्यक्षपदी आरूढ झाल्या। बहुमताचा आकडा जवळ नसताना सुद्धा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे, भाजपाचे दिग्गज नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, युवा नेते सुमित राठोड, तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, अष्टकलेत निपुण असलेले नटसम्राट नंदू संतान, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, धुरंधर नेते अनिल वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रताप मात्र आमदार प्रदीप नाईक यांना चांगलाच भोवलेला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख व पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आजपर्यंत आमदार प्रदीप नाईक यांना माहूर तालुक्याने तारून नेले आहे। मात्र भाजपाचे युवा नेते सुमित राठोड व शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी आता संताजी आणि धनाजीचा अवतार धारण करून त्यांचे पानिपत करण्याचा चंग बांधल्याने आमदार नाईक यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ह्या घडत असलेल्या घडामोडी त्यांच्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे। श्री क्षेत्र माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।